एवढी मोठी फणस. अहो किती बी असतील यात. उचल बरं. या उचलून दाखव. या लय वजे आहे की. होय हो. लय लय वजे आहे. एका हातात उचलू का. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 6 जून 2026. आत्ता माझा पोपट झाला असता. पोपट म्हणजे काय झालं माहिती आहे का, मी इकडं येत होतो आणि येता येता बरोबर ह्याच्यात पाय पडला असता आता माझा, या चेंबूरमध्ये. हे काय चेंबूर उघडच ठेवले, ह्याच्यामध्ये माझा पाय पडला असता. आत्ता खाली बघितलं म्हणून बरं, नाही तर पाय पाकच गेला असता, घाण झाला असता सगळा. आता ही झाकतो, नाहीतर कसं आहे माहिती आहे का, परत कोण आले की मग दुसऱ्याचा पाय पडेल ना इथं, कारण की आईच्या ध्यानात नसेल ना ही झाकायचं. मग अशी पाणी आलं होतं, मग पाणी वाया जाऊ नये मग या चेंबरूमध्ये सोडते ना आई कधी कधी, म्हणजे सगळी घाण जायला. त्यामुळं आत्ताच झाकून ठेवतो, नाही तर दुसऱ्या कोणाचा तरी पाय पडेल यात. आता आमच्या घरात एक फणस आणल्या, लय मोठी फणस आहे. म्हणजे आई आत्ता मला हाक मारत होती चेतन फणस आणल्या म्हणून. मग आता तुम्हाला दाखवतो केवढी मोठी फणस आहे, कारण की मी एवढी मोठी फणस पहिल्यांदाच बघितल्या. तुम्हाला बघितलं आश्चर्यच वाटतं. लय मोठी फणस आहे आणि एकदम अशी उचलत नाही हातात धरल्यावर. आता तुम्हाला दाखवतो, हाय घरात, चला. आई पप्पाई दाखव कुठं आहे. काय ते पप्पाई काय म्हणतात का त्याला. फणस केवढे मोठे दाखव. हा दाखव तर. आणल्यास ना, कुठे ठेवल्यास दाखव की. कुठल्या ह्या पिशवीत आहे. अय फणस आहे का काही, काढून दाखव बरं. एवढी मोठी फणस बघू. उचल बरं. तुला उचलल्या का बारके. तम पिशवी काढू. एवढी मोठी फणस. अहो किती बी असतील यात. उचल बरं. या उचलून दाखव. ठेव खाली. किती किलोची असेल. कोणी आणलंय. त्यानं आणलंय बी. राहुल ना. किती रुपयाला. उचला ना झाल्या. तम पिशवी बघा, बारकी फणस आहे. लय मोठी फणस आहे. हा नाही बसत नाही असं करते. थांब, ठेव खाली, मी नंतर ठेवतो. अरे ठेव खाली, अवघडल. लय मोठे आहे बाबा. मऊ आहे का बघू. मऊ लागते की. लागून पिशवी धर. पण असं काट फ्रीज मध्ये काढून ठेवायची, घट होते ती. काढ की पिशवी धर. फ्रीज मध्ये का ठेवतात. धर नको बघू. पण काढणार आहे कधी. या झाडाला तर झेपत तर असेल काही वज. झाड कसलं मजबूत असेल नाही. घाल पिशवीत. आई ग अवघडलीस. होय झाड काप की मग. का झाड किस्त मजबूत असेल मग. एवढी फणस झाड आहे म्हणल्या. हे आंब फेकून दे ग. बिलबिल झाली ती बक्के. ही कशी बिलबिल आंब झाली ती. नावाला दिसते ती पिकलेली मित्रांनो. आता ही दाबल्या बाबा. हा नुसती बिलबिल झाली. हाय नावाला पिकलेली आहे ती आंब. पण आता पावसामुळं काय आंब खाऊ वाटे नाही. नुसतं बिलबिल. हो पिकलेला आहे ती, पण ती पाकच बिलबिल अजून आहे तेव्हा. एवढी आंबा आहे ती बिलबिल झालेली. तुम्हाला वाटतं यो एकदम असा भारीतला वाटतं का नाही. बघा कसं वाटतंय. आणि ह्याला दाबलं की हवा बिल. पण आता ही मी तर काय खात नाही आंब. आईच खाते आंब. आई आणि राहुल दोघंच खाते ती. आणि पप्पाचं काय चाललंय, काय करायला लागली ती. काय गोळ्या खायला लागली ते मलाच कळ ना काय करते ती. काय म्हणली का. हा काय ए चाटायला लागली तुझी. कसं काय लागलं इथं चिकट. हा हो इथं ते पोट. आपण ऑपरेशन कसं करतो पोटातलं आतडे, तसं वाटते ना हे काढताना. देऊ का चाकू. का हे काय घाण आहे विता. फक्त ब्या काढायच्या त्या. अगं त्या ब्या भाजून खात्यात ना व. हां मी विचारतोय का हिला, आणि हिचं लक्ष बघा कुठं आहे. टी व्हीकडे. टी व्हीचा लय नाद आहे ह्या.
मी विचारतोय काय आणि टी व्हीकडे लक्ष. मला फणस उचलते का बघतोय केवढी वजी आहे. हे चिकाट चिकाट लागते फणस चले. हे फणसला हात लावलं का नाही ते चिकाट चिकाट असतं माहिती आहे का. फणसच्या बाहेर चिक असतो इथे ती लागा लागली चिकाट चिकाट उचला गेले की. लय वजी आहे की. होय हो लय लय वजी आहे. एका हातात उचलू का. लय 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 वज आहे बाई. काय फणस आहे का काय लय. मी पहिल्यांदा एवढी मोठी फणस बघितल्या. पहिल्यांदा कधी बघितलीच नाही एवढी मोठी फणस. ही सगळं चिकच लागलं आहे काय बघाय. सगळा ही कडनं सगळा वर चिक लागला आहे फणसला. ठेवतो हाय असंच. मित्रांनो आता पाऊस आलेला फक्त 10 मिनिटच पाऊस आलता. पण असा पाऊस आलता की एकदम असं झोडपूनच काढलं आहे का. सगळी जमीन ओली झार झाली आहे का. सगळा चिखलच चिखल झाला आहे. आणि वारं पण होतं त्यात. पाऊस पण होता आणि वारं पण होतं. दोन्ही मिक्स असल्यामुळं झाड असं गदागद हालत होतं हे उंबराचं झाड. आणि हल्ल्यामुळं सगळं पाला खाली पडला आहे का. ठीक आहे सगळा उंबराचा पाला इथं पडला आहे सगळ्या या वाऱ्याचा. कारण की वारंच असं होतं ना आणि पाऊस पण जोरात होता. फक्त 10 मिनिटच येऊन गेला आहे का आणि लगेच गेला पाऊस. आणि आता तुम्हाला मग अशी फणस दाखवलेली फणस पण कापली वाटतं हे काय. मी आत्ता बारडीत बघितली तर हे जर फणसाचं तुकडं पडली ते बहुतेक फ्रीजमध्ये ठेवलं असणार आहे. कारण की मी आत्ता बाहेर गेलतो ना जरा आणि डायरेक्ट बाहेर जातात आता इकडं मागं झालं आहे. घरात काही गेलो नाही. तुम्हाला घरात दाखवतो. फणस तुकडं केलेले असणार आहे ते म्हणजे त्यातली ब्या काढलं असणार आहे ते. आणि जे बाहेरचं कवर असतं का नाही फणसाचं ते बारडीत टाकले. नुसता गाभाच बघायचा मधला केवढा मोठा आहे हाय का. सीताफळाचा कसा मधला गाभा असतोय तसा ह्यो गाभा आहे. बघा केवढा आहे. लयच जबराट आहे. ठीक आहे सगळे चिकाट चिकाट लागायला लागले फणस. एवढी मोठी फणस होती आहे का. हे बघा असं ते बकरीचं साल्ट कसं सोडलेलं असते तसं दिसतंय आहे का. बघा असं बघितलं की लय बेकार वाटते. कशावानी वाटते तीच कळण आहे का. एकदम असं काय ते काय वेगळंच वाटते. सिंहाची केस कशी आहे ती तसं वाटतंय बघा. लय वाईट वाटते. आता बघा चिकट चिकट लागणार माझा. म्हणजे असंच चिकट जात नाही धुतल्यावर. त्याला साबण कसा कसा लावला की जातं या ठीक आहे. लय चिकट वाटते. आता पहिला हात धुतो आणि तुम्हाला दाखवतो. फणसाची तुकडं फ्रीजमध्ये ठेवले असणार आहे 100%. तुम्हाला दाखवतो आत गेल्यावर. मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो फणसाच्या जे गऱ्या असतात का नाही त्या केवढ्या निघाल्यात तुम्हाला दाखवतो. फ्रीजमध्ये ठेवल्यात हे बघा दाखवतो. लय बाल निघाल्यात. एवढं मोठं फणस म्हणल्यावर वाईस निघलेलं आहे तुम्ही बघा. हे बघा किती हवा. ही एक पाटी भरून आणि ही एक बघूल भरलं आहे. अजून दाखवतो अजून आहे ह्याच्या खाली बघा. बाबा लय निघलेत की ग. आणि ही एक पातेलं भरलंय. एवढ्या गारा निघाल्या त्या फणसाच्या बाग किती वाईट झाल्या या. एवढ्या म्हणजे आठवडाभर संपणार नाही त्या एवढ्या निघाल्या त्या गारा फणसाच्या. लय मोठा होता नाही पण खाल्लं की लय बार लागते. एकदम असं मऊ मऊ आहे. आणि यात ब्या काय बारक्या बारक्या आहे त्या. काय काय फणसमध्ये मोठ्या मोठ्या ब्या असतात ना ह्याच्यात आहे त्या बारक्या बारक्या ब्या. पण लय एवढ्या निघाल्यात म्हणल्यावर मला तर डोकंच फिरलं एवढं बघून. मी नव्हतो तेव्हा त्यानं कापलं ना राहुलनं कापून सगळं ठेवलं यात. पण आता जरा खाऊन बघतो कसं लागते पहिला. मस्त लागते गोड आहे एकदम. तू खाल्ल्यास का खाऊन बघ बरं. तर की खा बघू घे. अरे लय भार लागते बघ तर. दर की खा म्हणताना खायनाच झालं आहे का. इधर मगाशी खाल्लंय म्हणते का. शुगरवाल्याने खायचं नसते का. हो हिला शुगर पण आहे ना त्यामुळं गोड चालत नाही. मगाशी खाऊन बघितलं म्हणते पण एकदम गोड लागते असं. एवढं खायचं म्हणजे आठवडा जायला आम्हाला एवढं संपवायला. आता ही हाय तसंच फ्रीजमध्ये ठेवतो कारण की राहुल की बोंबलेलं परत बाहेर कोणी काढलं. कारण की त्यानं आणले ना ती फणस बाजारातनं. हाय तसं ठेवतो. जसं काढलंय तसं ठेवायला लागणार मला. आणि ही पातेलं तर एवढं वजं लागायला लागलं. हे बघे उचललं ना मला पातेलं एवढं वजं आहे. हा इथंच ठेवतो. आता हे फ्रीजमध्ये फणस ठेवलंय खरं ब्या पण दररोज वास मारणार.
मग आम्हाला दररोज पुसायला लागणार फ्रीज. आता ही फणस जोपर्यंत ही फणस खाऊन संपत नाही तोपर्यंत दररोज फ्रीज पुसायला लागणार. कारण की हे फ्रीजमध्ये असल्यामुळं वास मारणार ना फणसाचा सगळा. त्यामुळे दररोज फ्रीज पुसायला लागणार. फ्रीज दररोज पुसायचा नाहीतर हो मगाशी देव का म्हणताना नाही म्हणले आता खायला आले हाय कसं लागतंय गोड आहे का हा गोड आहे का कडू आहे बळेनं म्हणते कडू लागतं आहे का. मी विचारायला लागले ना तिला सारखं सारखं गोड आहे का त्यामुळं मुद्दा म्हणायला लागल्या कडू आहे. मित्रांनो आजचा ब्लॉग समाप्त करत आहोत आणि तुम्हाला हा माझा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा. चला आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.